एक ख्यातकीर्त भारतीय दिग्दर्शक, पटकथाकार, प्रेक्षकांची अंतर्दृष्टी विकसित करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची 23 डिसेंबरला सायंकाळी प्राणज्योत मालवली। मागील 2 वर्षांपासून ते किडनी विकाराशी झुंज देत होते। अखेर वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे। या दिग्गज दिग्दर्शकाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी। चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजन करणारे चित्रपट। कलाकाराने फक्त मनोरंजनच करावे या विचारधारेला छेद देत अर्थपूर्ण परंतु तरीही लोकांना आवडतील असे मिश्र चित्रपट करत ते समांतर सिनेमाचे जनक बनले। अंकुर, निशांत, मंथन, भूमिका, मम्मो, जुबेदा अशा समांतर चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जातं। परंतु वेल डन अब्बा, वेलकम टू सज्जनपूर असे हलके फुलके कथानक असलेले चित्रपटही त्यांनी तितक्या समर्थपणे हाताळले। समांतर चित्रपटाला निर्माते मिळवणे त्या काळी अवघड होतं, परंतु त्यांनी हार न मानता समांतर चित्रपटासाठी धडपड केली। अंकुर चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाची सुरुवात त्यांनी केली। त्यानंतर अनेक चांगले चित्रपट करत ते 12 वर्षांनंतर मालिका विश्वाकडेही वळाले। मालिका विश्वात सुद्धा त्यांनी समांतर संकल्पना मांडली। 1986 मध्ये त्यांनी यात्रा नावाचा पहिला टीव्ही शो केला होता। 1988 मध्ये त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित असलेली भारत एक खोज ही 53 भागांची मालिका दिग्दर्शित केली। या मालिकेतून त्यांनी भारताचा विशाल इतिहास दाखवला आणि त्यांच्या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली। 2014 मध्ये सुद्धा त्यांनी संविधान नावाचा शो आणला। या शो मध्ये त्यांनी संविधान बनवण्यामागील कहाणी सांगितली। त्यांनी केवळ चित्रपट मालिकातच रस दाखवला नाही, तर त्यांनी जाहिरात क्षेत्रात देखील चांगले काम केले। त्यांनी 900हून अधिक जाहिराती केल्या। माहितीपट आणि लघुपटांच्या दिग्दर्शनातही ते मनापासून रमलेले दिसले। श्याम बेनेगल यांनी अनेक नवीन कलाकारांना आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून संधी दिली। नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील यांसारखे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाले। 80च्या दशकात त्यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक म्हणून धुरा सांभाळली होती। तसेच मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस या चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षपदी देखील ते होते। फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली होती। एकेकाळी त्यांनी पुण्यातील फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे काही काळ शिकवले सुद्धा आहे। अशा या दिग्गज दिग्दर्शकाचा जन्म 14 डिसेंबर 1934 मध्ये हैदराबाद मधील त्रिमुलागिरी येथे झाला। त्यांचं पूर्ण नाव श्याम सुंदर श्रीधर बेनेगल असं आहे। त्यांचे वडील श्रीधर बेनेगल छायाचित्रकार होते। लहानपणापासून श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहण्याची खूप आवड होती। त्यांच्या या छंदाला त्यांच्या कुटुंबियांनी देखील प्रोत्साहन दिलं। त्यामुळे लहानपणीपासूनच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला होता। गरिबी, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, महिलांचे प्रश्न यांसारख्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी चित्रपट केले। त्यामुळे त्यांच्या चित्रपटांनी व्यावसायिक चित्रपटाच्या प्रवाहात एक वेगळा पर्याय प्रेक्षकांसमोर मांडण्याचे काम केले। अशा प्रकारे भारतीय चित्रपट सृष्टीत वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्याम बेनेगल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत। 2005 मध्ये त्यांना चित्रपट सृष्टीतील अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1976 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं। 2018 मध्ये त्यांना मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भारतातील डॉक्युमेंटरी चळवळीतील अमूल्य योगदानासाठी व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कारही देण्यात आला आहे। त्यांच्या या चित्रपटांमुळे भारतीय सिनेमा अधिक समृद्ध झाला। त्यांच्या जाण्यानं आता भारतीय सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे। अशा या दिग्गज दिग्दर्शकाला रुतम मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।